नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीबाबत तुमच्या मनात असणाऱ्या 2 प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहेत. पहिला प्रश्न, मला खूप कमी मार्क आहेत, मग माझं सिलेक्शन होईल का? आणि दुसरा प्रश्न, या भरतीसाठी प्रेफरन्स खरंच महत्त्वाचे आहेत का? या 2 प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण झेडपी, नपा, महानगरपालिका यांचा कट ऑफ किती लागला होता 2022ला यावर खूप सारे व्हिडिओ बनवले आहेत, जेणेकरून तुम्हाला जे विथ इंटरव्ह्यूसाठी 50 प्रेफरन्स आणि विदाऊटसाठी 100 प्रेफरन्स आहे ते निवडण्यासाठी मदत होईल. नक्की आपल्या या 150 प्रेफरन्समध्ये आपण कुठे प्रेफरन्स दिले पाहिजे जेणेकरून आपलं सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतील. पहिला प्रश्न तुमचा असा आहे की मला कमी मार्क आहे तर माझं सिलेक्शन होईल का? तर थंबनेलमध्येच पाहिलं असेल की 38 मार्कावाला कॅन्डिडेटचं 2022च्या भरतीमध्ये सिलेक्शन झालं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 38 मार्कावाला कॅन्डिडेटची निवड किती नंबरचा प्रेफरन्स देऊन झाली, त्यानंतर कोणती संस्था त्यांनी निवडली म्हणजे त्याचे सिलेक्शन झालं ते पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. जो काय 38 मार्कावाला कॅन्डिडेट लागलाय तो विथ इंटरव्ह्यूसाठी लागला आहे आणि विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 45 मार्कवाले कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालं होतं. तो कॅन्डिडेट कोणत्या कास्टचा होता, कुठं त्याचं सिलेक्शन झालं ती पाहण्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. इंटरव्ह्यूसाठी झेडपी, मनपा, नपा यासाठी मी सेपरेट एक प्लेलिस्ट तयार केली आहे, त्यामध्ये किती कट ऑफ लागला होता पाहू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालघर जिल्ह्यातील जीवन विद्यादान शिक्षण संस्था शेळपाडा इथे विथ इंटरव्ह्यूसाठी कोणता कॅन्डिडेट कोणत्या विषयासाठी कोणत्या कास्टमधून सिलेक्शन झालं होतं याचं ॲनालिसिस करणार आहोत. यामध्ये पोस्ट कोणकोणत्या होत्या तर ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वी साठी मॅथमॅटिक्स सायन्स सब्जेक्टमध्ये मराठी मीडियम एक पोस्ट होती, त्यामध्ये 3 कॅन्डिडेटची निवड झाली होती. मागच्या भरतीमध्ये एका पोस्टसाठी 10 कॅन्डिडेट पाठवले जात होते, त्यानंतर त्यांचा इंटरव्ह्यू होऊन त्यामध्ये 1 कॅन्डिडेटची निवड होत होती. त्याचा कट ऑफ 38 लागला होता. या भरतीमध्ये एका पोस्टसाठी 3 कॅन्डिडेटच पाठवले जाणार आहेत. ग्रॅज्युएट टीचर 9वी ते 10वी साठी लँग्वेज इंग्लिश आहे, एकच पोस्ट होती आणि तिथे 10 कॅन्डिडेट पाठवले होते, त्याचा कट ऑफ 104 लागला होता. आणि प्रवर्गानुसार एसटी आणि व्हीजीए या 2च प्रवर्गाच्या जागा होत्या. त्या 2 पोस्टसाठी 13 कॅन्डिडेट पाठवले होते, त्यांची नावानुसार तुम्ही पाहू शकता. आता 1 नंबरचा कॅन्डिडेट त्याला मार्क होते 112, त्यांनी प्रेफरन्स दिला होता 13 नंबरला. पात्रता 9वी ते 10वी साठी इंग्लिश सब्जेक्ट होता आणि कॅटेगरी होती व्हीजीए. त्यानंतर 2 नंबरचा 111 होते, 25 नंबरचा प्रेफरन्स दिला होता 9वी ते 10वी साठी इंग्लिश सब्जेक्ट एसटी कास्ट. त्यानंतर 110 ते 104 पर्यंत पाहू शकता इंग्लिशचा सब्जेक्ट होता आणि कास्ट त्यांची व्हीजीए आणि एसटी अशी होती. त्यानंतर 8 आणि 9 नंबरला तुम्ही पाहू शकता इथे 104 मार्क होते आणि प्रेफरन्स नंबर 66 9वी ते 10वी साठी पात्र इंग्लिश सब्जेक्ट व्हीजीए आणि दुसरा कॅन्डिडेट 104 मार्क होते, 106 नंबरचा प्रेफरन्स दिलाय 9वी ते 10वी साठी पात्र इंग्लिश सब्जेक्ट एसटी कास्ट. आणि आता इथे 66 आणि 106 या नंबरचा प्रेफरन्स देऊन त्यांची त्या जिल्ह्यासाठी निवड झाली होती. पण त्यावेळेस अनलिमिटेड प्रेफरन्स होते, पण या भरतीसाठी तुम्हाला विथ इंटरव्ह्यूसाठी फक्त 50च प्रेफरन्स देण्यात आलेले आहेत. या 50 प्रेफरन्समधून तुम्हाला तुमची निवड पक्की करायची. भरतीसाठी जर आपण वाटेल तिथे प्रेफरन्स दिले तर आपलं सिलेक्शन होणार आहे की नाही हे तुम्हाला याच्यावरून दिसेल. यावरून आपल्या हे लक्षात येते की प्रेफरन्स या भरतीसाठी किती महत्त्वाचे आहेत. यानंतर 13 नंबरचा कॅन्डिडेट पाहू शकता, त्याला मार्क होते फक्त 38 आणि प्रेफरन्स ही 1 नंबरचा दिलाय, म्हणजे तो कॅन्डिडेट त्या जिल्ह्यातील असेल त्याच्यामुळे त्यांनी 1 नंबरचा प्रेफरन्स दिला. आणि 6वी ते 8वी साठी मॅथ आणि सायन्स त्याचा सब्जेक्ट होता, व्हीजीए कास्ट होती. आता 13 नंबरचा कॅन्डिडेट आहे, त्याला 38 मार्क आहे, तरी त्याला मुलाखतीची संधी मिळाली. मग पहिला पसंतीक्रम दिला म्हणजे आपली निवड फिक्स असं अजिबात होत नाही. जर तुम्ही योग्य आणि अचूक ठिकाणी पसंतीक्रम दिला तर तुम्हाला निश्चित मुलाखतीची संधी मिळू शकते. 8 आणि 9 नंबरच्या उमेदवारांना 104 चांगले मार्क असूनही त्यांची निवड 66व्या आणि 106व्या पसंतीक्रमावर झाली. याचा अर्थ काय तर मागच्या भरतीत मर्यादा नव्हती, त्यांना अनलिमिटेड प्रेफरन्स होते, पण यंदा फक्त 50 प्रेफरन्सची मर्यादा आहे. जर उमेदवारांनी कोणताही विचार न करता वाटेल तशी प्रेफरन्स दिले तर आपली सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी होतात. त्याच्यामुळेच या भरतीमध्ये तुमच्या मार्काबरोबरच तुम्ही प्रेफरन्स कुठे आणि कसे देताय यावरच तुमचं सिलेक्शन होणार की नाही हे ठरणार आहे. यापूर्वी मी विदाऊट इंटरव्ह्यूसाठी असणाऱ्या बऱ्याचशा आस्थापनांचे व्हिडिओ बनवले आहेत. यानंतर मी विथ इंटरव्ह्यूसाठी असणाऱ्या आस्थापनांचा व्हिडिओ बनवणार आहे. त्यामध्ये तुमची कोणती कास्ट, तुमचा कोणता विषय आहे,
तो आणि तुम्हाला कोणत्या संस्थेचा कट ऑफ पाहिजे आहे तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.